बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मी बाबाची सेविका ज्योती जगने तुमच्यासमोर एक अनुभव सादर करीत आहे। हे अनुभव ज्यांच्या सोबत घडले त्यांचं नाव छगन भाऊ सुगारामजी शावर बांधे आणि त्यांचं गाव पवनी तालुक्यातील गुडेगाव इथे घडलेला हा अनुभव आहे। आणि तालुका शावरला, तहसील पवनी, जिल्हा भंडारा। पहा सेवकांनो, सर्वांना माझा नमस्कार जी। त्यांना 15 वर्ष लग्नाला झाले होते, पण त्यांना मुलं बाळ काही झाले नाही। त्यांनी पुष्कळ औषध केले, पंडा पुजारी केले, पण त्यांना काही आराम नाही झालं। कसे करू बा, पुष्कळ औषध झाली तर त्यांच्याच कुटुंबामध्ये मार्गातले सेवक होते। त्यांना म्हटले की तुम्ही मार्गात या, तुम्ही न पुष्कळ औषध केले पण तुम्हाला काही आराम झालं नाही, तुम्ही मार्गात या। त्यांनी दुसऱ्या दिवशी रात्रभर विचार केलं आणि मग कार्यकर्ता काकाजीकडे, ते चिंचाड ह्या गावी जयरामजी दिघोरे म्हणून कार्यकर्ता काकाजी आहेत, त्यांच्याकडे गेले। त्यांनी तिथं जाऊन पूर्ण सांगितलं की आम्हाला असं 15 वर्ष झाले लग्नाला, पण मुलं बाळ नाही आहेत, काय करू काय नाही, खूप विचार केले। त्यांनी कार्यकर्ता काकाजींना पूर्ण सांगितले आणि त्यांनी कार्यकर्ता काकाजींचे शब्द घेण्याआधी त्यांनी काय म्हटलं की मी मार्गात यायला तयार आहो। जेव्हा मला 3 मुलं होतील, मुली आणि मुलं होतील 3, तर त्याच्यानंतरच मी त्यागाचे कार्य घडवीन, तोपर्यंत मी साधेच कार्य घडवीन। कार्यकर्ता काकाजींनी त्यांना म्हटलं, बाबाची एवढी मोठी जागृत शक्ती आहे, तुम्हाला बाळ होईल। त्यांनी हो म्हटलं आणि त्यांना 11 दिवसाचे कार्य दिले। 11 दिवसाचे कार्य नेले आणि साधेच कार्य करताना 1 वर्षाच्या आत त्यांना पहिला मुलगा झाला। त्याच्यानंतर दुसरी मुलगी झाली, त्याच्यानंतर तिसरा मुलगा झाला। पहा सेवकांनो, बाबाची कृपा। 3 मुलं झाले, ज्यांना 15 वर्ष मुलं नव्हते त्यांना 3 मुलं झाले। त्यांच्यानंतर त्यांचं आनंदित घर चालत होतं, खुशीचं माहोल होतं। काही दिवसानंतर त्यांच्या पत्नीला विचार आला, आपण कार्यकर्ता काकाजींना शब्द दिलं होतं की आपल्याला 3 मुलं होतील तर आपण त्यागाचे कार्य घडवू। कार्यकर्ता काकाजींकडे काही दिवसानंतर ते गेले आणि त्यागाचे कार्य घरी आणले। त्यागाचे कार्य घडवताना त्यांना 32वा दिवस सुरू होता। 32व्या दिवशी पतीच्या मनात कसं गैरसमज आलं, कारण आपल्या मार्गात त्यागाच्या कार्यामध्ये ब्रह्मचारी पालन करावं लागते। पहा सेवकांनो, छगन भाऊ पत्नीला काय म्हणतात, अगं मला पाणी तहान लागली आहे, तू पाणी आण। पत्नी म्हणते, मी तिथेच बाटल ठेवली तुमच्या रूममध्ये, कारण पती पत्नी वेगवेगळ्या रूममध्ये झोपत होते, कारण त्यागाचे कार्य सुरू होते। पत्नीला पती म्हणतो, तिथे त्या बॉटलमध्ये किडा पडला आहे म्हणतो, दुसरा पाणी आण म्हणतो, रूममध्ये बोलवतो पत्नीला आणि ते पाणी घेऊन जाते आणि ब्रह्मचारी व्रत पालन नाही करत। पत्नीसोबत तो गैर हरकते करतो। पहा, त्यागाच्या कार्यामध्ये हा होत नाही। त्यांनी 3 दिवसापर्यंत ब्रह्मचारी व्रत पालन नाही केलं। त्याच्यानंतर पहा सेवकांनो, कसे त्यांच्यासोबत घटना घडली, बाबांनी कसं काय हे केलं त्यांच्यासोबत। त्यांनी त्यागाच्या ज्या दिवशी त्यांनी हा त्याग घडवलं, ज्या दिवशी हवन होतं त्यागाचं, त्या दिवशी त्यांच्या हवनाच्या वेळेवर त्यांचा पहिला मुलगा मरण पावतो, मोठा। त्याच्यानंतर कार्यकर्ता काकाजींकडे जातात, पण ते सांगत नाही की आमच्याशी एवढी चुका झाली। कार्यकर्ता काकाजींसोबत सांगितले असते तर त्यांचं काही असं झालं नसतं। त्यांचा पहिला मुलगा मेला आणि मग त्याच्यानंतर कार्यकर्ता काकाजींकडे जातात आणि
त्यांना 11 दिवसाचे साधे कार्य देतात. ते 11 दिवसाचे साधे कार्य करतात आणि ज्या दिवशी हवन असते, पहा सेवकांनो, साधे कार्याचा हवन असतो, त्या दिवशी त्यांची दुसरी मुलगी मरण पावते. हवनाच्या दिवशी हवन करताना अजून कार्यकर्ता काकाजींकडे जातात, पण आपले चुका सांगत नाही पती पत्नी, आणि अजून 11 दिवसाचे कार्यकर्ता काकाजी त्यांना कार्य देतात. 11 दिवसाचे कार्य करतात आणि ज्या वेळेवर हवन असतो त्या वेळेवरच हवन करताना त्यांचा तिसरा मुलगा पण मरण पावतो. पहा चुकीचे कसे भरपाई त्याला भरावं लागलं. पहा सेवकांना, तिसरा मुलगा पण मरण पावतो, तर ते आपले शब्द काही परत घेत नाही आणि कार्यकर्ता काकांजीच्या जवळ खुलासा केले नाही. असं करतं करतं 3 मुलं मरण पावतात आणि त्यांच्या पती जो असतात छगन भाऊ, ते पागलसारखे घराच्या बाहेर निघून जातात आणि बये बनतात. पागलसारखे करतात, घरी परत येत नाही. पत्नी विचार करते की माझ्याशी कशी चूकभूल झाली आणि मी कार्यकर्ता काकाजींना काही सांगितले नाही. ते कार्यकर्ता काकाजी यांच्या दिघोरेजी चिंचाडीतले त्यांच्या घरी जाते आणि त्यांना पूर्ण हरिकथा सांगते की असं असं झालं आमच्यासोबत. कार्यकर्ता काकाजी म्हणतात, शब्द सोडवते आपले, आणि कार्यकर्ता काकाजी तिला 21 दिवसाचे त्याग देतो. ते 21 दिवसाचे त्याग घडवते. त्याग घडवायच्या आधीच जसे शब्द आणते तिचे पती पागलसारखे फिरत होते, पागल झाले होते, घर सोडून चालले गेले होते. ते पहा सेवकांनो घरी येऊन गेले होते आणि त्याने 21 दिवसाचे त्याग घडवलं आणि जे पागलपण सारखे करत होते त्यांच्यामध्ये सुधारणा आली आणि भगवंताची त्यांच्यावर जागृत शक्ती मिळाली आणि त्यांच्या ओटीमध्ये आज एक मुलगा आहे. आज एक मुलगा खेळत आहे. पहा सेवकांनो, बाबाची एवढी कृपा. म्हणून त्यागाच्या हवण्यामध्ये असं खोटं नाटं बोलू नये आणि असं काही करू नये गलत. माझ्याशी बोलण्या चालण्यामध्ये चूकभूल झाली असेल ना सांगण्यामध्ये, तर मी बाबांना क्षमा मागते आणि सर्व सेवक बांधवांना क्षमा मागते. मी अनुभवाच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगते, तर मला वाईट नको समजा जी. सर्वांना माझा नमस्कार जी. नमस्कार.